सुनील, हाँ सर, चला सुरू करा. मला आणि आज थोडक्यात मला कोर्टात जायचं आहे. आज नंतर मला अटक होईल. दादा या, दादा या. या बोला. राऊत साहेब, आज तुम्ही मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहिलं आहे आणि गांभीर्याने त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. संजय दीना पाटील यांनी ज्या काही धमक्या तुम्हाला दिल्या असा त्यात उल्लेख आहे आणि पुढच्या काळात जर काही राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ला झाला किंवा खून झाला तर त्याला सर्वस्वी संजय दीना जबाबदार राहतील असं तुम्ही पत्रात म्हटलंय. तुम्ही जे म्हणतात की मी म्हणतोय, म्हणजे मुलाखतींचा तुम्ही संदर्भ दिलेला आहे. तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये हे महाशय असं म्हणतायत की माझ्याकडे बॉम्ब आहे. काय? बरोबर. माझ्याकडे बॉम्ब आहेत आणि माझ्याकडे कोणी आंदोलन करायला आलं तर मी बॉम्ब टाकीन. पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. आणि हे म्हणतात मी कार्यकर्त्यांवर, म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाक. हे असं म्हणतात की जर आंदोलन कोणी केलं याने गद्दारी केली सगळ्यात. आता लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुम्ही बेईमानी केली, तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आलात आणि तुम्ही दुसऱ्या गटारामध्ये उडी मारली. ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन, म्हणजे ठार करेन. आणि माझ्या नादाला लागू नका. मी याआधी 5 लोक ठार केले. आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले, कधी ठार केले, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकवर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत. तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी? अतिरेक्याने दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना. मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला किंवा पाकिस्तानमधल्या अतिरेक्याने केला, कसाबने केला. हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते. आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहे. एकनाथ शिंदे यांचा बॉम्बचा कारखाना आहे का? त्यांचा ड्रगचा कारखाना असल्याची मध्यंतरी बॉम्ब होती. ते ड्रगचा कारखाना साताऱ्यामध्ये पकडला आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो. बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलं का घरात ठेवायला? कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका. याची चौकशी व्हावी. आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती खुनी हल्ला झाला ते त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावरती आहे, लक्षात घ्या. आणि मी परत सांगतो, दादागिरी कोणी करायची नाही. आपण गद्दारी केली, आपण 50 कोटी गिळले आहेत ना. मग ते भाऊ वागचौरे असेल, संजय देशमुख असेल यवतमाळचा, परभणीचा तो संजय जाधव असेल, नागेश आष्टीकर असेल, तुम्ही तुमच्या अवकाशीमध्ये राहावं. उगाच पोलिसांच्या मदतीनं किंवा अमित शहांच्या कवचकुंडलांवर शिवसैनिकांना डिवचू नका. तुम्ही म्हणतात ना शिवसेनेकडे आता काय आहे, राहिलंही काय राडा करायला. मग घाबरून पोलीस बंदोबस्तात
100 पोलीस घेऊन फिरतोय तो भाऊसाहेब वागचौरे. परवा शिर्डीला आमच्या 2000 कार्यकर्त्यांना अटक करून ठेवलं का? तर भाऊसाहेब वागचौरे शिर्डीत येणार आहे मतदारसंघात. 2500च्या आसपास कार्यकर्ते 8 पोलीस स्टेशनला अटक करून ठेवली त्यांनी आणि सगळे रस्ते बंद करून ठेवले. हां, हे काय इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत का? सगळे रस्ते बंद करून ठेवायला का प्रेसिडेंट ट्रम्पचा पोरगा आहे हा? काय कमिशनरना माझी विनंती आहे, हा अत्यंत गंभीर विषय आहे. हे बॉम्ब आहेत का? ते म्हणतात बॉम्ब आहे. त्यांनी कबुली दिली आहे गुन्ह्याची. आरोपी जो आहे त्या जेव्हा गुन्ह्याची कबुली देतो की माझ्याकडे बॉम्ब आहे म्हणजे तो आहे, ताबडतोब ॲक्शन व्हावी बस. तुम्ही स्वतः सीपींना भेटणार आहात का? नक्कीच. निवेदन तर दिलं आहे, नक्की नक्की. माझ्या बाजूला बघा रमेश कोरगावकर विभाग प्रमुख आहेत, हां, आमचे दळवी आहेत, सुरेश दळवी आहेत, सुरेश पाटील आहेत, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी आहेत, शिवसैनिक. हे कशा करता आले आहेत? येऊ द्या अंगावर सांगायला. टाका बॉम्ब टाका म्हणजे बॉम्ब आहे कळेल. आता आम्ही तो बॉम्बचा कारखाना शोधू हळूहळू. तो बॉम्बचं कोठार कुठे आहे ते शोधू, पण खरे बॉम्ब इथे आहे हे लक्षात घ्या. चला. काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली, ज्याच्यामध्ये 60 पैकी फक्त 37 आमदार उपस्थित राहिले. उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केलेली आहे नाही, की मी होतो त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. आता कालच्या बैठकीला सुनील राऊत नव्हते, बरोबर ना? का नव्हते? त्यांच्या भागामध्ये एक भिंत कोसळली, पावसामुळे एक मोठी भिंत कोसळल्यामुळे काही लोक तिथे जखमी झाले, अडकले. त्यांनी मतदारसंघातच राहिला पाहिजे. रोहित पवार नव्हते, रोहित पवार एका आंदोलनामध्ये अडकले, जयंतराव पाटीलसुद्धा अशाच एका, असे काही अनेकांनी आपली ती भूमिका कळवली. पण बहुसंख्य आमदार तिथे उपस्थित होते, विधान परिषदेचे होते, विधानसभेचे होते आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. पण रावसाहेब, त्यांनी महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांबद्दल म्हटलेलं आहे की आपण खरंच एकत्र आहोत का, असं त्यांचं कोणी विधान म्हणाले? उद्धव ठाकरेंचं विधान आहे बैठकीतलं, असं कळत आहे. कारण नाही, तुम्हाला कळतंय ते कळतंय, पण ते बोललेत का? माध्यमांना आतमध्ये परवानगी नव्हती. मग तुम्ही कसं काय सांगता ते असं बोलले? आम्हाला कळतं. उद्धवजींनी असं, बघ, तुमचे सोर्सेस काय आहेत हे मलाही माहिती आहे. मी तुमचा सगळ्यात मोठा सोर्स आहे हे तुम्हाला माहिती आहे. एवढंच मी, पण तसं नाही बोलले आहेत. उद्धवजींनी असं सांगितलं की आपण जे 3 महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहोत त्यांनी सातत्यानं भेटत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे, संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. हर्षवर्धन पाटलांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे राम मंदिराच्या भ्रष्टाचार. राम मंदिर, अयोध्येतल्या राम मंदिरावरती ह्या लोकांनी मतं मागितली, हे लोक निवडून आले आणि तेच मंदिर भारतीय जनता पक्षाचे लोक लुटत आहेत. दानपेट्या पळवल्या जात आहेत, देणग्यांचा अपहार होतो आहे राम मंदिरात, अयोध्येत. ह्याच्यावरती आपल्याला लोकांमध्ये जाऊन जागरूकता आणली पाहिजे. अशा प्रकारच्या विषयांवर चर्चा झाली, बाकी काय. आणि विधिमंडळामध्ये एकोपा दिसायला पाहिजे तिन्ही पक्षाचा. आपण सरकार पक्षाच्या इशाऱ्यावर काम करणं थांबवलं पाहिजे विधिमंडळात, आणि आपण विरोधी पक्षामध्ये आहोत त्याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. ही या तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांची एक भूमिका तिथे राहिली. हा हिंदी में क्या है? आणखी एक विषय विधानसभा अध्यक्षांचा दिलगिरी व्यक्त केली. नहीं, कमिश्नर ऑफ पुलिस मुंबई मिस्टर देवेंद्र भारती जी को मैंने एक लेटर लिखा है. यहाँ के जो MP है मुंबई के, जो गद्दार हो गए हैं, वो कहते कि मेरे पास बम है और अगर मेरे खिलाफ कोई आंदोलन करेगा तो मैं उनके ऊपर बम डाल दूँगा. ये बहुत गंभीर बात है. इस देश की हमारी फौज भी पाकिस्तान में अगर बम डालना है तो मोदी जी को पूछते हैं पहले, बम डालना है नहीं डालना है. मोदी जी ट्रम्प को पूछते हैं क्या करना है, डालना है नहीं डालना है. और ये तो सीधा बोलता है कि हम बम डालेंगे.
हम तुमको मार देंगे, आपकी हत्या करेंगे, हमारे पास इतने हथियार है, मैंने इतने लोगों को पहले मारा है, तो उनकी जांच होनी चाहिए। अगर आपके पास बम है तो बम आए कहाँ से? क्या एकनाथ शिंदे जो है उसने बम की फैक्ट्री बनाई है? और सब जो गद्दार है इनके खिलाफ जनता में एक रोष है, उनको सबको अपने सिक्योरिटी के लिए बम दिए हैं, हैंड ग्रेनेड दिए हैं क्या? तो ये सबकी इंक्वायरी होनी चाहिए। अब मैंने लेटर लिखा है, मैं कोर्ट में जाऊंगा। सब हमारे शिवसैनिक अब आए हैं, वापस जाएंगे उधर आंदोलन करने के लिए। डालो बम डालो ना, हम डरते हैं क्या? चलो। सर इमर्जन्सी रावसाहेब, विधानसभा अध्यक्षांचा विषय आहे पढ़ाई है, वो 9वीं में ऐड की गई है। हाँ? इमरजेंसी की जो पढ़ाई है 9वीं में ऐड की है, लोग को बच्चों को ये सारी जानकारी देने के लिए। इमरजेंसी के बारे में पढ़ाई सिलेबस में डाला है क्या? 9th में। हाँ, तो क्या हो गया? समझना चाहिए, जो इस प्रकार से बर्ताव करता है उतनी उनकी सत्ता चली जाती है। 12 साल से इस देश में इमरजेंसी है, 12 साल हो गए इस देश में इमरजेंसी है। इंदिरा गांधी ने किसी के पार्टी को नहीं तोड़ा, इंदिरा गांधी ने संविधान को ख़त्म नहीं किया। इंदिरा गांधी ने जब ये संघ के लोग थे जेल में, अटल जी, अडवाणी जी, जगन्नाथराव जोशी जी, बाला साहेब देवरस जी, तो जहाँ जहाँ जेल में थे वहाँ उनकी 5 स्टार व्यवस्था की थी इंदिरा गांधी ने, और स्पेशल 5 स्टार होटल के शेफ और कुक इंदिरा जी ने अंदर रखे थे, मुझे मालूम है और उनको भी मालूम है। उसमें से कुछ लोगों ने इंदिरा जी की माफ़ी भी मांगी बाद में, और इमरजेंसी का समर्थन किया, जिसमें बाला साहब देवरस भी थे और भी लोग थे उस वक्त। लेकिन वो ज़माना अब 50 साल हो गए। 12 साल से जो है बीजेपी सारे जो कोर्ट्स है, ये ईडी है, उनको काबे में ले चुकी है। अब इमरजेंसी है ना देश में, और क्या है? इसकी पढ़ाई क्या है सारी, किस तरह से आप देखते हो? देखो, ये पढ़ाई का विषय नहीं है इमरजेंसी। इमरजेंसी का पढ़ाई का विषय एक व्यवस्था है। अगर देश में अराजकता फैलती है तो इमरजेंसी आप लगा देते हैं। संविधान में व्यवस्था है उसकी, उसका मतलब आप संविधान को मानते नहीं हो। इस देश के संविधान ने अधिकार दिया है प्राइम मिनिस्टर को कि अगर देश में अराजकता पैदा होती है तो आपने नोटबंदी क्यों लाई भाई? नोटबंदी क्यों लगाई? आप मुझे बताइए कि कोरोना काल में आपने एपिडेमिक एक्ट क्यों लाया ना? संविधान में और कानून में वो प्रावधान किया है, लेकिन आप लोग संविधान को मानते नहीं हो। इमरजेंसी का समर्थन हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने किया था, क्योंकि देश में अराजकता फैली। और ये बीजेपी के नेता ये बोल रहे थे खुलेआम, क्या बोल रहे थे? पुलिस को चैलेंज कर रहे थे, फौज को चैलेंज कर रहे थे, इंदिरा गांधी का सरकार का आदेश मत मानो। एक डिसिप्लिन फोर्स को ये बोल रहे थे कि आदेश मत मानो सरकार का। क्या मोदी जी के बारे में ऐसा कोई कहेगा कि प्रधानमंत्री के आदेश फौज ने नहीं मानने चाहिए, तो मोदी क्या करेंगे? क्या करेंगे? चरण सिंह की यह भाषा थी, जयप्रकाश नारायण की भाषा थी। फौज को बगावत का आदेश दे रहे थे, और ये बहुत गलत। इस देश की फौज एक डिसिप्लिन फोर्स है। आप उनको कहेंगे कि इंदिरा गांधी के खिलाफ बगावत करो, देश के खिलाफ बगावत करो, तो इमरजेंसी क्या 10 इमरजेंसी आनी चाहिए। रावसाहेब, विधानसभा अध्यक्षांचा विषय। विधानसभा अध्यक्षांचा विषय आहे।